एकदम सावध चौकस सावध सावध मेकडे टाकणार बांधवायला बैला पडते चला दादा मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, या देवी उत्सवासाठी एवढा खर्च करूनही देवीसाठी चांगले मंदिर का नाही बांधण्यात आले? तर मित्रांनो, यामागे पण एक अध्यायिका सांगितली जाते. या मंदिराचे बांधकाम एका रात्रीत बांधून पूर्ण व्हायला हवे. तर ही अशी यामागील आख्यायिका असल्यामुळे एका रात्रीत बांधकाम करणे पूर्ण नसल्यामुळे या देवीला वरती आड्यावरच समाधान मानावे लागते. कात्रा देवी जत्रा ही पंचक्रोशीतील खूप प्रसिद्ध अशी जत्रा आहे. आजूबाजूच्या गावातील तालुक्यातील लोक इकडे येत असतात. मालवण, राजापूर, लांजा, गोवा, अगदी मुंबई पुण्यापासूनही चाकरमाने इकडे जत्रेला भेट देण्यासाठी येत असतात. नारळाचा माकाळा तयार करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे मानकरी आहेत. दुपारची चालू आहे मित्रांनो. चंद्रमामा पण आलेले आहेत आणि वाजलेले आहेत पहाटेचे 3 वाजलेले आहेत. चंद्र आहे साक्षीला आणि दुपारती चालू आहे मित्रांनो.
माझ्या हातात दिला स्टार्ट होतं मी काय करू काही सांभाळत मित्रांनो पहाटेचे 3 वाजले तर क्राऊड बघा. थ्री 360 डिग्री व्यू. हे सगळं मानकरी असतात ना. चला नमस्कार पाणी बिणी पी शैलो हे बरोबर नाही तू उघडा धावायला पाहिजे क्रिकेटला मला धावत तसेच लावायचं पहाटे 3:30 वाजता. खाली पडले मित्रांनो, अवसर हा जत्रोत्सवाच्या तयारीला चाललेला आहे. आज पहाटेच मातेच्या कौलप्रसादाने मातेच्या मुख्य मानकरीपैकी एक अशा व्यक्तीच्या अंगात श्री कात्रादेवीच्या प्रमुख रक्षकाने संचार करून मृत गर्भवती महिलेच्या एक अस्थी शोधण्यासाठी निघणार आहे. हिंदूंनी शेकडो वर्षापूर्वी जमिनीत मृतदेह ठेवले. त्या गाडलेल्या अस्थीपैकी एक इंचभर अस्थी अवसर जत्रोत्सवातील चितेत टाकतो. हा एक फार मोठा चमत्कार म्हणावा लागेल, कारण ही अस्थी कुठे ठेवलेली असते हे यापैकी कोणालाही माहीत नसते.
मित्रांनो, रात्रीच्या एवढ्या अंधारात कातळावर दगडधोंड्यातून चालत असताना, पळत असताना देवीच्या मानकऱ्या आणि सेवकांना जरा साधं कुठे खर्चाटतही नाही. ही श्री कात्रा देवी देवीची कृपाच म्हणावी लागेल. मित्रांनो, 5 मीटरच्या अंतरावर सेवक व जोडीदार हे मुख्य मानकरीपैकी एक अशा व्यक्तीसोबत पुढे जाऊन गुप्त होतात. आला मित्रांनो, सेवक व जोडीदार यापैकी एकच हा आले असल्यामुळे दुसरा हा पुन्हा परत त्या माणसाला आणण्यासाठी चाललेला आहे. आता दोघे जण पुन्हा परत येतील. काढलात फोटो काढला नाही इथून येणार काय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एका व्यक्तीच्या हाताला अस्थी बांधलेल्या आहे आणि ही गर्भवती बाईची अस्थी ही जळत्या आगीमध्ये टाकल्यानंतर ही जत्रा संपन्न होते. एकदम सावध. एकदम सावध. एकदम सावध. एकदम सावध. सावकाश. सावध. सावध. ते मेकळ्यात टाकणार बांधून आणलं पहिला पडते. चला अकरा थांब किती झाले? 11 झाले ना. तुला 1 पाहिजे किंवा 6 पाहिजेत? हां, नाही तर काय नाही मिळणार. काय नाही. नमस्कार मित्रांनो, काल आपलं कात्रा देवीची जत्रा झालेली आहे. काल पहाटे 5 वाजेपर्यंत हा जत्रोत्सव चालला. मी पहिल्यांदाच ही जत्रा अटेंड केली, पण मित्रांनो खरंच अविस्मरणीय अनुभव होता आणि हा अनुभव याची देही याची डोळा पाहायला मिळाला. हे खरंच कात्रा देवीचं चरणी माझी खरंच प्रार्थना आहे की तिच्याच कृपेमुळे आपल्याला हा जत्रोत्सव अनुभवायला आला. आणि खरंच मित्रांनो, या जत्रोत्सवाबद्दल अनुभवायचं झालं तर मित्रांनो खरंच खूप जे लहान मोठे व्यावसायिक आहेत त्यांना खरंच चांगला रोजगार प्राप्त होतो याच्यामुळे. त्यामुळे अशा जत्रोत्सव झालेच पाहिजेत. जसं मला एक नोटीस केलं की जसं प्रत्येक भागामध्ये कोकणामध्ये रीती रूढी परंपरा यावर विश्वास ठेवणारी श्रद्धा ठेवणारी एवढीच माणसं आहेत आणि त्या आपल्या श्रद्धा त्या जपल्या गेल्याच पाहिजे. जसं आपण मला असंच वाटलं बघताना तो जत्रोत्सव एक कंतारा मूवी आहे
तर तिकडचं त्या लोकांनी त्या आपल्या परंपरा कशा ठेवल्या आहेत, त्या लोकांनी त्या मूवीच्या ह्याच्यामधून पण जपून ठेवल्या आहेत. तर आपण मूवीपर्यंत नाही पण आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत तरी त्या परंपरा दाखवल्या गेल्या पाहिजेत, त्या जपल्या पाहिजेत. कारण मी अशी पहिली जत्रा बघितली ती पहाटे 5 वाजेपर्यंत चालते. तर त्यामध्ये अवसर वगैरे म्हणजे असे छोटे मोठे विधी आहेत ते तुम्हाला मी बारीक करून दाखवले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. येवा कोकण आपलंच असेल.